नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी शेअर्स खरेदी व विक्री करणे ही एक कला आहे, पण बरेच गुंतवणूकदार चुकीच्या वेळेस निर्णय घेतल्यामुळे नुकसान सोसतात। तर शेअर्स खरेदी व विक्रीची योग्य वेळ कशी ओळखायची, आज आपण प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या ग्रंथाच्या 6व्या प्रकरणातील मार्गदर्शनाचा आढावा घेणार आहोत। चला जाणून घेऊया योग्य गुंतवणुकीची सविस्तर सूत्र आणि यशस्वी गुंतवणूकदार होण्याचा मार्ग। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर शेअर्स खरेदी करताना कोणती मुख्य बाबी लक्षात ठेवाव्यात, शेअर्स विक्रीसाठी योग्य वेळ कशी ओळखावी, खरेदी उत्कृष्ट वेळ कशी ठरवायची आहे आणि दर्जेदार स्टॉक्स ओळखण्यासाठी कोणते निकष महत्त्वाचे आहेत। गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदार कोणत्या चुकांचा सामना करतो, गुंतवणूक करताना गैरसमज टाळण्यासाठी कोणते पद्धतशीर उपाय आहेत, शेअर मार्केटमध्ये फायद्याची गुंतवणूक करण्यासाठी कोणती धोरणं वापरायची, एकूण नफा मोजताना कोणत्या घटकांचा विचार करायला हवा, गुंतवणूकदारांसाठी प्रसेनजीत पॉल यांचे प्रमुख सल्ले कोणते आहेत, सध्याच्या मार्केट स्थितीत गुंतवणुकीसाठी कशा प्रकारे तयारी करावी। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। शेअर्सची खरेदी केव्हा करायची आणि ते केव्हा विकायचे। पहिला मुद्दा आहे खरेदीची उत्कृष्ट वेळ कोणती। दर्जेदार स्टॉक निवडल्यानंतर हे नक्की महत्त्वाचे आहे की नेमकी कधी खरेदी करावी आणि कधी कशा प्रकारची खरेदी केली पाहिजे। हा नेहमी भेडसावणारा प्रश्न आहेच। आपण खरेदी केलेल्या शेअर्सचे भाव त्यानंतर वाढले तर प्रश्न आणखी अवघडच होतो। आता आणखी विकत घ्यायचे का किंवा आहेत तितकेच ठेवायचे, अशी द्विधा मनस्थिती होते। माझंच उदाहरण सांगतो। येथे लेखक आपलं उदाहरण सांगतात, मी डिसेंबर 2020 मध्ये अजंता फार्मा या कंपनीचे शेअर्स 250 रुपये प्रमाणे घेतले होते। लवकरच आणखी थोडे शेअर्स घ्यायच्या विचारात असताना त्याची किंमत बाजारात 440 रुपयापर्यंत वाढली। साधारण महिना सव्वा महिन्याच्या अवधीत हे घडलं। आधी ठरल्याप्रमाणे आणखी शेअर्स घ्यायचे की नाही घ्यायचे या विचाराने मी गोंधळलो। 75% जास्त परतावा, तोही केवळ 40 दिवसात। मनात विचारांचं काहूर माजलं, जर भाव आणखी वाढले तर, समजा आपण आता 440 रुपये किमतीचे शेअर्स विकत घेतले तर आपल्याला मिळणाऱ्या एकूण परताव्यावर त्याचा कसा परिणाम होईल। खरं तर मी कच खाल्ली असं म्हटलं तरी चालेल। आणखी शेअर्स खरेदी करण्याची माझी हिंमत झाली नाही। सुरुवातीला माझा इरादा वेगळा होता। शेअर मार्केटमध्ये झालेली वाढ इतर अनेक घटकांच्या परिणामांमुळे झाली होती, त्यात नशिबाचा भाग असलाच तर सोडा तो थोडाच होता। 3 महिन्याच्या कालावधीत कंपनीची लक्षणीय उलाढाल झाली होती, त्याचा परिणाम शेअर्सचा किमती वाढण्यात झाला हे दिसत होतं। तरीही मी आणखी शेअर्स विकत घेतले नाहीत। त्याचे काय परिणाम झाले, तर 2015 मध्ये अजंता फार्मा या कंपनीच्या शेअरचा भाव 1500 रुपयाच्या पुढे पोहोचला। याचा सरळ अर्थ म्हणजे मूळ किमतीच्या 400% नफा। 2 वेगवेगळ्या परिस्थितीत याचा अर्थ आता आपण समजावून घेऊया। एक म्हणजे माझी मूळ खरेदी किंमत, दुसरं म्हणजे वाढत असलेल्या किमतीला वेगवेगळ्या वेळी विकत घेतलेले शेअर्स। पहिल्या परिस्थितीत फायदा मोजणं तर सोपं आहे। आपण पुन्हा शेअर्स विकत घेणार नाहीत असं गृहीत जर धरलं आहे तर 250 रुपये किमतीचे 1000 शेअर्स विकत घेऊन 2,50,000 रुपये एकदाच गुंतवले तर 12,50,000 इतका नफा होईल। समजा शेअर्सच्या किमती वाढत होत्या, तसं मी शेअर्स विकत घेतले। फेब्रुवारी 2013, ऑगस्ट 13 आणि ऑक्टोबर 13 यावेळी मी शेअर्स खरेदी करू शकत होतो, मात्र मी तसं केलं नाही। जर मी तसं केलं असतं तर चित्र कसं असतं हे पहा। तर यावरून एक समजते की एकूण नफा मोजणी
कशी असली पाहिजे, तर एका झपाट्याने वाढत जाणाऱ्या कंपनीकडून चांगला परतावा मिळवण्यात मी कसा अपयशी ठरलो हे तुमच्या इथे लक्षात येईल. फायद्याची टक्केवारी विचारात घेतली तर माझा पहिला निर्णय योग्य ठरतो. एकूणात फायदा मोजला तर दुसरी संधी मी सोडायला नको होती. माझा फायदा वाढला असता. मला या कंपनीच्या रूपाने रत्न सापडलं होतं, पण मी त्याची पारख करण्यात कमी पडलो. अशी संधी क्वचितच समोर येते. ती साधणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला अशी कंपनी दिसली तर तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. कंपनीचा मूलभूत ढाचा तसाच असेल तर शेअरची किंमत 100 काय 200% किंमत वाढली तरी आणखी शेअर्स खरेदी करायला घाबरू नका. महत्त्वाची नोंद, या पुस्तकात दिलेल्या स्टॉकच्या किमती आणि भविष्यातील किमती बदललेल्या कमी जास्त झालेल्या असतील. तुम्हाला फायनान्शियल वेबसाईटवर कमी जास्त झालेल्या किमतीनुसार केलेला ऐतिहासिक किमतीचा तक्ता बघायला मिळेल. उदाहरणार्थ मार्च 2015 मध्ये अजंता फार्माचा फेस व्हॅल्यू 5 रुपयावरून 2 रुपये झाला. त्यामुळे संपूर्ण ऐतिहासिक किमती एका पंचमांशाने बदलल्या, जी या तक्त्याप्रमाणे तुम्हाला इथे पुस्तकात मिळेलच. भविष्यात जर पुन्हा स्टॉक खाली किंवा वर गेला तर पुन्हा ऐतिहासिक किमती त्यानुसार ॲडजस्ट केल्या जातील. मात्र हे तुम्हाला अपडेट लाईव्ह जे आहे वेबसाईटवर पाहावं लागेल. आता पुढचा मुद्दा आहे की गुंतवणूकदारांसाठी सल्ला. एखाद्या कंपनीची उलाढाल जरी 100%च्या वर गेली तरी तिचा व्यवसाय वाढत असेल तर मनात शंका न आणता त्यात गुंतवणूक वाढवत जा. बाजारातल्या इतर कंपन्यांपेक्षा एखादी कंपनी तेजीत असेल तर वेळ न दवडता शेअर्स खरेदी करा. अशी खऱ्या अर्थाने जबरदस्त कंपनी समोर आली तर कोणत्याही वेळी शेअर्स स्वतः आपण खरेदी करत राहा. चांगल्या दर्जाचा स्टॉक, त्या कंपनीचे भाव कळसाला पोहोचले असताना तुम्ही खरेदी केला तरी पुढे त्याचा फायदाच होतो. तो खरोखरच चांगल्या दर्जाचा स्टॉक असला पाहिजे. ITC कंपनी ही त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. 2007-8 साली जेव्हा ही कंपनी तेजीत होती तेव्हा तुम्ही त्यात गुंतवणूक केली असती तर वेगळं चित्र तुम्हाला दिसलं असतं. 2008 सालच्या उसळीनंतर देखील स्टॉकमधून पुढे 2 वर्षे चांगला परतावा मिळत राहिला. पुढची 4 वर्षे तर 100 रुपये परतावा पर शेअर प्रमाणे मिळाला. कंपनीचा दर्जा महत्त्वाचा आहे. स्टॉक खरेदी करताना स्टॉक खरोखर दर्जेदार असला पाहिजे. किंमत वाढत असताना स्टॉक घेत जाणं हा जास्त धाडसी निर्णय आहे अशी टीका होऊ शकते. पण अशी असामान्य कंपनी समोर दिसली आणि तुम्ही ते ओळखलं तर तुम्ही नवखे असलात तरी खरेदी करणं फायद्याचं ठरतं. कार्यक्षम व्यवसाय शेअर मार्केटमधल्या चढ उतार या दोन्ही परिस्थितीत चांगलाच व्यवसाय करतो. महागाईचा दर कमी जास्त असो, व्याजदर बदलते असो, कार्यक्षम कंपन्या दीर्घकाळासाठी चांगली वाटचाल करत राहणारच. अशा कंपन्या दुर्मिळ असल्याने त्या शोधणं अतिशय अवघड असतं आणि मग स्पर्धकांपेक्षा त्यांचे भाव नेहमी चढे असतात. शेअर मार्केट निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरला तरी या कंपन्यांचे भाव पडत नाहीत. ही त्यांना ओळखण्याची एक मोठी खूण असते. सरासरी किंवा तोट्यात चालणाऱ्या कंपन्या मात्र अशावेळी नुकसानीत जात असतात. तर मित्रांनो, गुंतवणूक करताना चांगली किंवा वाईट वेळ महत्त्वाची नव्हे तर योग्य किंवा अयोग्य स्टॉक ओळखता आला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आता कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते पहा. कोणत्याही कंपनीचा स्टॉकची किंमत केव्हा घसरेल अथवा चढेल हे कोणालाच नेमकं सांगता येत नाही. कमी किमतीचा स्टॉक खरेदी करून तो तुम्ही जास्त किमतीला विकून फायदा मिळू शकता. असं एकदा होईल, दोनदा होईल, मग तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. पण असं वर्षानुवर्ष नेहमीच होईल या भ्रमानात मध्ये मुळीच राहू नका. गुंतवणूकदार म्हणून वेळ महत्त्वाची नसून स्टॉकचा दर्जा महत्त्वाचा आहे हे ध्यानात ठेवा. दर्जेदार स्टॉक खरेदी करून तुम्ही अगदी 50 ते 100% वाढीतून देखील फायदा मिळू शकता. आता कोणते गैरसमज टाळले पाहिजे ते पहा. पहिला मुद्दा आहे सलग 52 आठवडे वर चढत गेलेला स्टॉक हा गुंतवणुकीसाठी योग्य नाही. ही घटना साधारण 2013 सालच्या मार्च महिन्यातली. ला ओपाला RG या कंपनीचा स्टॉक विकत घेण्यास
मी सुचवलं तेव्हा त्याची किंमत होती 52 रुपये, जी त्या कंपनीच्या इतिहासात असलेल्या सर्वोच्च किमतीच्या जवळपास होती. माझ्या ग्राहकांपैकी काही जणांच्या प्रतिक्रिया कशा होत्या पहा. ज्या कंपनीच्या स्टॉकची किंमत सर्वोच्च आहे अशा कंपनीत मला गुंतवणूक करायची नाही. गेले वर्षभर ज्यांच्या स्टॉकची किंमत कमी होती त्यांची बाजारात पत कमी आहे अशी एखादी कंपनी मला सुचवा. पुढचा एखाद्या व्यक्तीने काय म्हटलेलं आहे पहा. जर आता या कंपनीचा स्टॉक हा सर्वोच्च किमतीला आहे तर यातून पुढे मला चांगला परतावा कसा मिळणार. एक व्यक्ती म्हणतो की कंपनीचा स्टॉक हा सर्वोच्च किमतीला असताना विकत घेणं कितपत सुरक्षित आहे. पुढची साधारण 2-3 वर्षे या कंपनीचा स्टॉक वरवर जात राहिला. 1.5 वर्षात तर तो जवळपास मी सुचवलेल्या किमतीच्या 480% पेक्षा जास्त वर गेला. सप्टेंबर 2014 या स्टॉकची किंमत 310 रुपये झाली. 1.5 वर्षात 6 पट. आणि दरम्यान या स्टॉकने अनेक वेळा उसळीसुद्धा मारली, नवे विक्रम नोंदवले. ज्यांनी माझा सल्ला तेव्हा ऐकला नाही ते या दैदिप्यमान वाटचालीकडे केवळ हताश होऊन बघत राहिले. मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तेव्हा मी देखील असा विचार करायचो. अनेकदा मला याचा पश्चाताप झाला. नुकसानही झालं. नव्यानेच बाजारात आलेली एखादी कंपनी लगेच किमतीत वाढ दाखवत असेल तर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वाढीचा वेग कायम राहिला तर अशी कंपनी तेजीत येते आणि स्टॉकच्या किमतीचे नवे उच्चांक स्थापन करते. मंदीच्या काळातही काही कंपन्यांच्या स्टॉकची किंमत भराभर वाढते. अशा काही छोट्या कंपन्या त्याच काळात त्यांची सर्वोच्च किंमत नोंदवतात असाही अनुभव आहे. अशी कंपनी ओळखून त्यात केलेली गुंतवणूक लाभदायी ठरते. पुढचा दुसरा मुद्दा आहे की ज्या स्टॉकची किंमत सलग 52 आठवडे म्हणजेच 1 वर्ष कमी आहे त्यात गुंतवणूक करणं भविष्यकाळात फायद्याचं ठरेल. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोणत्याही कंपनीच्या किमतीचा वर्षभराचा आढावा आपल्याला घेता येतो. अशा कंपन्या हे अनेक गुंतवणूकदाराचं आकर्षणाचं केंद्र असतात. काही जण तर अशा स्टॉकला कमी प्रतीचा समजतात. असं समजणं चुकीचं आहे खरं तर. आणि अशी कमी असलेली किंमत उसळी मारते हा समजही चुकीचा आहे. एज्युकॉम या कंपनीच्या बाबतीत काय झालं ते उदाहरण पाहूया. 2000 ते 2008 या 2 वर्षात या कंपनीने 10 पट परतावा दिला. 2009च्या मध्यावर कंपनीच्या शेअरचा भाव 1000 रुपयापर्यंत पोहोचला. पुढच्या वर्षभरात तो 500 रुपयावर आला. किंमत वाढेल या आशेने अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. गंमत म्हणजे पुढची 10 वर्षे किंमत कमीच होत राहिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल 2019च्या डिसेंबर महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत चक्क 1 रुपया होती. तुम्ही कल्पना करा 1000 ते 1 एज्युकॉम ही कंपनी बुडवणारी आहे असा शिक्का तिच्यावर बसला. दरवेळी किमती उतरल्यावर पुन्हा वाढतीलच या आशेने अनेकांनी आपली कष्टाची कमाई त्यात घातली आणि त्यांना काहीही मिळालं नाही. हे होतं तेही ते गमावून बसले. अशा पद्धतीने पैसे गुंतवणूक तुम्ही फार मोठी चूक करत असता. अशी कंपनी दर्जेदार नसते. किंमत पडली की वर चढते हा शेअर मार्केटमध्ये असलेला मोठा गैरसमज आहे. दुर्दैवाने जे पडलंय ते अधिक वेगाने रसातळाला जाऊ शकतं हा सिद्धांत येथे लागू पडतो. उद्योग व्यवसाय करताना केलेल्या मूलभूत चुका 1 वर्षच नव्हे तर वर्षानुवर्षे स्टॉकच्या किमती तळाला नेऊन ठेवतात. युनिटेक, किंगफिशर एअरलाइन्स, IVRCL इन्फ्रा, लँको इन्फ्रा या कंपन्या अशा रीतीने शेअर मार्केटमधून नाहीशा झाल्या. 52 आठवडे कमी किंमत हे सूत्र समोर ठेवून गुंतवणूक करू नका. एखाद्या कंपनीच्या स्टॉकची किंमत अशी सलग वर्षभर कमी का आहे याचा अभ्यास करा. जर त्या कंपनीची आर्थिक तब्येत बिघडत असेल तर स्टॉकची किंमतही घसरतच राहते. जाळ्यात अडकू नका. पुढे बाहेर पडणं कठीण होतं. शेअर मार्केट अगदी जोरात वर गेलेलं असेल तरी 52 आठवडे कमी किंमत असलेला स्टॉक चुकूनही खरेदी करू नका. काही मूलभूत बाबी चुकल्या तर वर्षामागून वर्ष जात राहतात. स्टॉकची किंमत कमीच होत जाते. इथे 52 आठवड्याचं तत्व
कुचकामी ठरतं. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी योग्य वेळेत निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. शेअर्स खरेदी व विक्रीची अचूक वेळ साधण्याबाबत प्रसेनजीत पॉल यांच्या मार्गदर्शनाने आपण आज महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले. दर्जेदार स्टॉकची निवड, गैरसमज टाळणे आणि योग्य धोरणांचा अवलंब हे यशस्वी गुंतवणुकीचे मुख्य घटक आहेत. शेअर मार्केटमधील नुकसान टाळून नफा मिळवण्यासाठी या माहितीचा योग्य उपयोग करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त मार्गदर्शन यांनी दिलेच असेल तर त्यानुसार आपण कारवाई करू शकता. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.